गुगलवरती जाऊन सुरुवातीला वेबसाईट शोधायची आहे www.education.maharashtra.government.in. तिथे जाऊन स्टुडंट पोर्टलला लॉग इन करायचं. दिलेल्या सूचना, महत्त्वाच्या सूचना ज्या आलेल्या आहेत त्या वाचून घ्यायच्या. त्यानंतर हे क्लोज करायचं आहे. इथे गेल्यानंतर पासवर्ड द्यायचा आणि आपला पासवर्ड जो आहे तो डिफॉल्ट एंटर करायचा आहे. कॅप्चा टाकायचा. लॉग इन व्हायचं. लॉग इन झाल्यावर जी बेसिक माहिती येईल ती माहिती पाहून घ्यायची. सेव्ह म्हणायचं आहे. ओके म्हणायचं आहे. त्यानंतर ही जी ब्राऊन पट्टी आहे इथे मेनू हा शब्द आहे तिथे क्लिक करायचं आहे. इथे स्टुडंट एंट्रीनंतर प्रमोशन असे टॅब दिसते. त्या टॅबला क्लिक करायचे. 1st to 8th स्टँडर्ड. इथे जर बघितलं तर स्कूल पोर्टल लोएस्ट स्टँडर्ड 1st आणि हायस्ट स्टँडर्ड 4th असं दिसेल. त्यानंतर ड्रॉपबॉक्सचे डिटेल्स दिसतील. त्याच्या शेजारी स्टुडंट स्टॅटिस्टिक्स फॉर 2023-24 असं आहे. इथे आपल्या शाळेतले इयत्ता, या बाजूला डिव्हिजन आणि या बाजूला स्टुडंट काउंट दिलेला आहे. हे जे ब्ल्यू रंगाच्या याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर खाली तो दुसरीचा वर्ग जो आहे त्यातले विद्यार्थी इथे दिसत आहेत. यांचं आपल्याला प्रमोशन करायचं आहे. त्यांच्यापुढे प्रगत असा शेरा आहे की नाही ते पाहायचं आहे. आणि त्यांच्या नावाच्या पुढे हा चेक बॉक्स जो आहे त्याच्यामध्ये ब्ल्यू टिक लावलेले आहे. एवढं असेल तर आपल्याला फक्त हे जे प्रमोट बटन आहे त्या प्रमोट बटनावर क्लिक करायचं आहे. इथं विचारलं आहे student.maharashtra.gov.in says please select to division. ओके, तर इथे डिव्हिजन सिलेक्ट करायचे आहे. इथे 1 डिफॉल्ट आहे तो सिलेक्ट केला आणि पुन्हा प्रमोट बटनावर क्लिक केलं. आता विचारलं आहे आर यू शुअर टू प्रमोट दी स्टुडंट्स. ओके म्हणायचं आहे. प्रमोशन कंप्लीटेड सक्सेसफुली. ओके. बघा आता इथून तो जो वर्ग होता पहिलीचा तो गेलेला आहे. आता 2nd स्टँडर्ड त्याचे 4 विद्यार्थ्यांचं प्रमोशन आपण करतो आहे. मग ते जे प्रमोशन आहे जी मागील वेळी पद्धत वापरली तीच पुन्हा विद्यार्थ्यांची नावं चेक करायची. चेक मार्क्स आहे की नाही ते पाहायचं. त्यांच्या पुढे प्रगत असं लिहिलं आहे आणि डिव्हिजन सिलेक्ट आहे. स्टँडर्ड 2 सिलेक्ट आहे, 2 स्टँडर्ड आणि स्टँडर्ड 3rdमध्ये त्यांना आपल्याला प्रमोट करायचं आहे. दुसरीची मुलं जी आहेत ते 3रीला केलेली आहे. इथे प्रमोशन करायचं आहे. आर यू शुअर टू प्रमोट दी स्टुडंट्स. ओके. प्रमोशन कंप्लीटेड सक्सेसफुली. ओके. बघा स्टुडंट स्टॅटिस्टिक्समधून ते जाऊन इकडे स्टुडंट स्टॅटिस्टिक्स 24-25मध्ये आपल्याला दिसत आहेत आणि वर्ग बदललेले आहे. आता 3रीच्या मुलांचं प्रमोशन करायचं. याच पद्धतीने प्रमोशन करून टाकायचं. प्रमोट बटनावर क्लिक करायचं आहे. ओके. ओके. 5वीची मुलं ड्रॉप बॉक्समध्ये जातील.
त्यांचं प्रमोशन केल्यानंतर. या पद्धतीने आपण आपल्या वर्गाचे प्रमोशन करायचे आहे. उरलेला जो शेवटचा वर्ग आहे हा पण आपण प्रमोट करणार आहोत इयत्ता 4थीचा. तर हा चौथीची मुलं प्रगत आहेत की नाही तो शेरा पाहून त्यांना प्रमोट करणार आहोत. इथे मी प्रमोट बटनावर क्लिक करत आहे. आर यू शुअर टू प्रमोट दिस स्टुडंट्स? ओके. आता ही सर्व मुलं आपल्याला ड्रॉपबॉक्समध्ये आलेली दिसतील. हे बघा, हे 8 स्टुडंट्स आपल्या ड्रॉपबॉक्समध्ये आलेले आहेत. जेव्हा यांच्याबाबत रिक्वेस्ट आपल्याला प्राप्त होतील, रिसीव्ह होतील, ते आपण अप्रूव्ह केल्यानंतर ही मुलं ड्रॉपबॉक्समधून गायब होतील आणि त्या शाळेच्या सरळ जबाबींना दिसायला सुरुवात होईल. अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने स्टुडंट प्रमोशनचं जे काम आहे ते आपण करू शकतो.